तुम्ही ही चटणी ब्रेडला लावून खाता, पोळीला, भाकरीला किंवा तोंडी लावायला पण ही चटणी खूप छान आहे. भाजी नसली तरी ही नुसती चटणी पोळी खाल्ली तरी छान लागते. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी लसणाची चटणी बघतोय. ही झटपट होणारी रेसिपी आणि खायला तर इतकी छान लागते. जर कोणाच्या तोंडाला चव नसेल तर ही लसणाची चटणी खायला दिली तर त्यांच्या तोंडाला चव येते आणि ही महिनाभर टिकते. तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही. ह्याच्यात आपण अजिबात पाणी घालणार नाही आहे, त्यामुळे ही बाहेरसुद्धा महिनाभर टिकते. ही चटणी जर तुम्ही 2 चमचे दही टाकून जरी खाल्ली ना तर खूप छान लागते ही चटणी दह्याबरोबर पण. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर आता चटणीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. 3 कांड्या आहेत, त्या चांगल्या सोलून अशा टेचून घेतलेल्या आहेत. त्यात घालण्यासाठी कोथिंबीर आहे, खोबरं आहे सुक्कं किसून घेतलं आहे, मीठ आहे, जिरे, लाल तिखट, कढीपत्ता, तर चाट मसाला आहे आणि हिंग आहे. तर चला आता रेसिपी आपण सुरू करूया. चला, मी तव्यात 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्याच्यात आपण आता छानपैकी सगळा खरपूस असा लसूण तळून घेणार आहे. आपलं हे तेल तापलं आहे, त्यात घालणार आहे आपण लसूण आणि हा छान तांबूस रंगावर करून घ्यायचा आपल्याला, म्हणजे चटणी खूप छान होते. ही चटणी सगळी लसणावरच असते. लसूण तुम्ही कसा कच्चा ठेवताय का काय. आता हे तांबूस रंगावर मी दाखवते कसा करायचा आहे तो. आणि जास्त मोठ्या ह्याच्यावर नका करू, गॅसवर लहान गॅसवरच करा, म्हणजे हा छान तांबूस रंगावर पटकन होतो. आणि जर आपण मोठ्या गॅसवर केला तर रंग तो वर्ण बदलतो पण तो आत कच्चा राहतो. हे असं केलं आपण, हा फोडून घेतला लसूण, उभ्या पाकळ्या केल्या, त्यामुळे हा पूर्ण तांबूस रंगावर परतला जातो. आतपर्यंत तो शिजतो चांगला आणि त्याचा असा खमंग असा वास येतो. जास्त परतला ना आपण, वाव, तळलेल्या लसणाचा इतका स्वाद दरवळतो बघा. ती असा तांबूस रंगावर मी परतून घेतलेला आहे. तर आपण हा एका बाजूला काढू. चला, आता हा लसूण आपला किती छान खमंग असा तांबूस रंगावर करून घेतलेला आहे. तर ह्याच्यात पद्धतीने आपण आता त्याच्यात घालणार आहे कढीपत्ता. तोही असाच खरपूस भाजून घेणार आहे. त्याच्यावर टाकते कोथिंबीर. हे दोन्ही छान खरपूस भाजून घ्यायचे, आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये. ह्याचं पाणी जाऊसपर्यंत आपण हा परतणार आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर असा खरपूस करून घेणार आहे. चला, हे कोथिंबीर कढीपत्ता असा खरपूस छान तळून झालेला आहे. हा पण एका बाजूला सरकून घेऊ आपण आता. बघा, ह्यातलं सगळं पाणी गेले कढीपत्ता आणि कोथिंबीरमधलं. तर हा असा कुरकुरीत झालेला आहे. हा पण आपण एका बाजूला काढून घेऊ. आणि हा जे आपण तळून घेतला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता, त्यामुळे चटणीला एकदम छान स्वाद येतो आणि या चटणी एकदम छान लागते या कोथिंबीर आणि कढीपत्त्यामुळं. जिरे भरपूर घाला, म्हणजे जिऱ्यामुळंच चव लागते. हे जिरे आपल्याला थोडेच परतायचे. हे आपले परतून झालेत, हे पण एका बाजूला काढू. सगळ्या पदार्थाचा एक वेगळा वेगळा सुवास, सुगंध दरवळतो आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहे खोबरं. आपण तवा व्हेज पुलाव तर खातोच आहे, पण आज वेगळ्या पद्धतीने तवा चटणी केलेली आहे मी, जरा वेगळी पद्धत चटणीची. आता हे खोबरं पण आपण सोनेरी रंगावर परतून घेणार आहे छान. आणि आता हे मिक्सरमधनं नाही काढणार आहे, आपण कुटणार आहे ही चटणी. कारण आमच्याकडं चटणी कधीही मिक्सरमधनं आवडत नाही. आम्ही म्हणजे लहानपणापासून आमच्याकडं ते खलबत्ता, उखळ वगैरे त्यातच आमच्याकडं घरी पण चटणी व्हायची. इकडं पण आमच्याकडं आम्ही कुटूनच घेतो, कधी मिक्सरमधनं नाही चटणी करत. तर इथं खोबरं छान असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचा तर इतका सुगंध दरवळतो आहे, खूप छान लागतं हे खोबरं बघा. तर आपण आता गॅस बंद करणार आहे. गॅस बंद करून ह्याचा आपण मसाले टाकणार आहे. आता आपण जे सगळं एका साईडला घेतलं होतं ते आता एकत्र करू आपण. गॅस बंद केलेला आहे. तर हे मिक्स करून घेऊ आपण. बघा काय छान दिसतंय, खरपूस सगळं भाजलेलं तळलेलं आहे आणि थोड्या तेलात केलेलं आहे. आपण काही खूप तेलाचा वापर केला नाही आहे. एका चमच्यामध्येच आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे तांबूस रंगावर. हा आहे चाट मसाला. हा थोडासा हिंग घेतला आहे. हे लाल तिखट आहे फक्त. आणि शेवटी घालणार आहे मीठ. आता हे सगळं आपण मिक्स करणार आहे. त्या तव्याच्या गरमीमुळे जर तिखटामध्ये पाण्याचा अंश असेल तर ह्या गरमीमुळं सगळं सुक्कं होऊन जातं आणि स्वादही चांगला येतो.
आणि असं परतल्यामुळं रंगही त्याचा खूप छान येतो. बघा आता हा रंग किती छान आला. अजून आपण केली नाही आहे चटणी, कुटायची आपल्याला. चला, ही लसणाची चटणी आपली एकदम कुरकुरीत आणि रंगही किती सुरेख आलेला आहे. तर हे आता थंडही झालेलं आहे. तर हे आता आपण मिक्सरमधनं नाही काढणार आहे, आपण कुटून घेणार आहे. आता हा माझ्याकडं लोखंडी वापरता खलबत्ता आहे. तुमच्याकडं जर दगडी खलबत्ता असेल त्याच्यावर केली तरी चांगली, पण हे घाव बसलेली चटणी चांगली लागते म्हणून हे खलबत्त्यात करायची आहे. चला, इथं आपली लसणाची चटणी छान अशी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही नाही कुठली, ही 5 मिनटात कुटून झाली माझी. तुम्ही जरी हाताने केली असेल, इतकं खरपूस भाजलेलं होतं ते. पटकन चटणी कुटून झाली माझी. हाताने चोरली तरी पटकन होते. बघा किती छान चटणी झाली आहे ही. आणि कुटल्याची चव वेगळीच लागते, मिक्सरमधली वेगळी लागते. चटणीचा रंग पण बघा किती छान आलेला आहे एकदम. आणि इतका खमंग वास सुटला आहे. ते सगळ्या लसूण विसून आपण सगळं खरपूस तळून घेतलं आहे ना, त्याच्यामुळे इतकं ते चटणी कुटतानाच इतका खमंग वास सुटला आहे त्या चटणीचा. तुम्ही ही चटणी ब्रेडला लावून खाता, पोळीला, भाकरीला किंवा तोंडी लावायला पण ही चटणी खूप छान आहे. भाजी नसली तरी ही नुसती चटणी पोळी खाल्ली तरी छान लागते. आता ही एका काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवा. ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची काय आवश्यकता नाही आहे. ही महिनाभर छान टिकते, अजिबात खराब होत नाही, कारण ह्याच्यात अजिबात पाण्याचा अंश नाही आहे. जरी कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलं तरी आपण हे खरपूस तळून घेतलेलं आहे, त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आपण. त्यामुळे ही महिनाभर बाहेर छान टिकते चटणी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.